तर कालच वळवाचा पाऊस झालेला आहे, सगळीकडे धो भरपूर पाऊस झाला, वादळ झालं भरपूर. वातावरणाची अशी परिस्थिती आहे. त्यांचा भाजीपाल्याचा व्यापार होता. वांगे लावले पहिल्यांदा किती वर्षांपूर्वी दुकानावर भाजीपाला विकायचे. बर. आणि तिडून भांडवल पुरवायचे. 1000 रुपयाचं जर औषध आणलं तर 1000 रुपयाचीच वांगे काढायचे आणि तेवढे विकायचे. नफा काहीच नव्हता आम्हाला. हे म्हणते तू आता शेती करू नको, डायरेक्ट गाया घे, चारा कर आणि गाया घे, गाया सांभाळून दूध डेअरीला घाल, दुसरं काहीच करू नको. शेती करायची नाही, हे सगळं आदबाईचं काम आहे. 10 11 पंप मारायचे म्हणजे सगळं वाटाण्याचं पीक केलं असलं. इतकं छान वाटाणा आला. त्याच्यानंतर आम्ही 24 मारलं. 24 मारला, असं वाटलं पाऊस होईल, पाऊस झाला नाही. ते पूर्ण असं वाटाणा सगळं जळून गेला. ते मी आता व्हिडिओ पाहत राहिले. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे एवढे लोक असे करू राहिले, ही एससीटी वैदिक नेमकं काय. आम्हाला ते एससीटी वैदिक कुठं भेटेल औषध. मग लगेच आम्ही यांना म्हटलं चला लगेच आपण जाऊ. आता भेटलाय रस्ता तर आपण करायला काय हरकत. लोकांच्या जाळ्या 100 रुपयाला, कोणी 50 रुपयाला, आमची जाळी 200 रुपयाला. म्हणजे भाव नसताना 200 रुपयाला मार्केट. एसटी वैदिक पंचगंगा म्हणजे मंदीच्या काळामध्ये लोक म्हणतात परवडत नाही. मग त्यांना काय सांगाल तुम्ही? हे मला म्हणे असं करू आपण औषध मारू आधी तणनाशक आणि मग नंतर आपण वांगे राहू. तणनाशक मारल्याचं तर 1 महिना आपला वाया जाईल, नंतर मुळ्या चालणार नाही. व्हायच्या जमीन पूर्ण ती नापीक होऊन जाते. खाली मुळी एकदम अशी आउट होऊन जाते. त्याला अशा गाठी येते मुळीला, अशी पूर्ण प्लेन मुळी जात नाही. आता हे तज्ञ लोकांच्या लक्षात येत नाही. मोठे मोठे बागायते करून याला कृषी कन्या म्हणतात. कृषी कन्याच हे सगळं ऑब्झर्वेशन करू शकते. औषध आणायला पण पैसे नव्हते. कधीची गोष्ट ही म्हणजे आता 2-3 महिने म्हणजे हे वांगे लावायचे. वांग्याचे पैसे काय केले? अजूनपर्यंत तेच कर्ज फेडत होतो. मग याला औषध आणायला मला पैसे नाही राहिले. आम्ही फक्त लावून दिले. वांग्याचे म्हटले नाही का तुम्ही पैसे आणून देते पण नवीन औषध का नाही देते. लोकांना असं वाटतंय की याच्या रासायनिक मधून खूप उत्पन्न निघत आहे, पण ते पैसे किती जाते ना ते कळत नाही. आतापर्यंत हे वांगे 3 महिन्याचे झाले, 3रा पुढा आहे. आतापर्यंत याचे 20,000 रुपये शिल्लक राहिले. 10,000 रुपये खर्च झाले. एकदम तेज आहे त्याला. म्हणजे अशा जाळीमध्ये ठेवलं तर तितकं भारी, म्हणजे असं वाटतं व्हिडिओच काढीत राहा. शेतकरी जर आपल्या मालाच्या प्रेमात पडला त्याच्यापेक्षा दुसरं सुख काय. हे काय म्हणतं, माती बलवान तर पीक पैलवान. आणि पीक पैलवान झाल्यावरती तर शेतकऱ्याला पैसा येतोच. तुम्ही म्हणले ना मग म्हणजे शेतकरी धनवान होतोच आहे. तुम्ही ज्यावेळी धनवान होता, पैसे मिळायला लागता, तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आरोग्याची काय घेता. तुमचं एकच बेसो डोस मध्ये ही लुळी थकली बघा, आणि तिकडच्या लुळीला पार काय आले, तुरी आली. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, तिचा सगळा पाला जळून गेलाय. बघा तुम्ही. आम्ही मका केली होती ना, तर मकाच्या मकाच्या वर लोळी होती. कळी गळते पा गळते की नाही. म्हणजे ही जी कळी गळते साधारणतः तुमची नाही 5% 10% कळी गळते. ही जी कळी आहे ना, पावसाने नाही पावसाने नाही गळती. हे बघा, हेच मला शिकवायचंय तुम्हाला. आधी 300 रुपये जाळी होती, नंतर जशी जशी क्वालिटी वाढायला लागली तसं 400 केली, नंतर आता 500. म्हणजे तुमच्या मनावर आहे की नाही आज? हा, मनावर. दुकानदार काय म्हणत्या, हे एवढं औषध न्या, हे मारून पा, नाही रिझल्ट आला तर मी परत दुसरं देतो. म्हणजे असं करून करून आमचे पूर्ण इतकं गंज झाला होता बाटल्यांचा. गावात प्रत्येक घरी वांग नेलेले. माझं प्रत्येक घरी इथं आठवड्यामध्ये प्रत्येक घरी वांग दिलेले. लोक काय म्हणता, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत. मी असं म्हणतो, एससीटी वैदिक जगल्याशिवाय स्वर्ग दिसत. शेतकरी मित्र नमस्कार. भाजीपाल्यामध्ये वांग्याचं पीक खरं तर खूप पैसे करून देणार, परंतु सगळ्यात मोठी भीती जी आहे ती म्हणजे शेंडाळी, त्याच्यानंतर व्हायरस. ह्या 2 गोष्टींमुळे शेतकरी वांगे करायला घाबरतात. नाही तसं जर विचार केला तर वांग्याचं पीक जे आहे ते भरपूर उत्पन्न देणार आहे. भरपूर म्हणजे किती, तर आपण पाहिले वर्षभरसुद्धा वांगं चालू शकतं. सरासरी शेतकरी केमिकलवरती 4-5 महिने वांगे चालवतात. सुरू व्हायला साधारणतः 1 महिना लागतो, 2 महिने लागतात. सुरू व्हायला 2 महिने लागतात. तर आमच्या वैदिकमध्ये 1 महिन्यात चालू होतो, म्हणून आता आम्हाला माहिती नाही. 1.5 महिन्यात बरोबर आहे ना. तुमचं 1.5 महिन्यात झालं चालू. म्हणजे याच्यामध्ये आज आपण जर बघितलं तर आता मे महिन्याची आज मला 7 तारीख आहे आणि सकाळची वेळ आहे आज. तर कालच वळवाचा पाऊस झालेला आहे, सगळीकडे धो भरपूर पाऊस झाला, वादळ झालं भरपूर. वातावरणाची अशी परिस्थिती आहे, त्यामुळे वर आकाशाकडे बघितलं तुम्ही अंदाज नाही बांधू शकत काल काय वातावरण होतं. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आलोय ते हे आटकवडे गाव आहे, बरोबर आहे ना. आटकवडे गावाचा परिसर आहे हा, आणि सिन्नर तालुका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. इथे आज आपण ह्या परिवारासोबत आहोत. आपण त्या परिवाराची पहिली ओळख करून घेऊ आणि त्यांनी वांग्याचं पीक त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद का देता येते आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा दोघांचं. माझं नाव सुखदेव काळू जात्रा, राहणार आटकवडे, वगैरे तालुका शिंदे. मनीषा सुखदेव जात्रा. बर.
तुम्ही शेती किती वर्षांपासून करताय? शेती भरपूर वर्षापासून करतो. यांचा भाजीपाल्याचा व्यापार होता शिन्नर तुमचा बर. म्हणजे लोकांचा भाजी किती वर्ष केला तुम्ही 25 वर्ष व्यापार. व्यापारामधून मग शेती कधी वळले तुम्ही? हे व्यापार करीत होते आणि मी घरी गाया सांभाळायच्या, पोरं सांभाळायच्या आणि म्हणजे असे मोठे फक्त ठोक माल करायचे. अच्छा अच्छा अच्छा. हा. जे ठोक सोयाबीन, बाजरी सोपे 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 करायचे. नंतर मग असं वाटलं की थोडं वेगळं करावं काहीतरी. बर. आपलं घरचं दुकान आहे, थोडस भाजीपाला घरचं दुकान भाजीपाल्याचं. भाजीपाल्याचं बर बर. कुठे सिन्नर मध्ये? 50 पाट्यांचं दुकान होतं. बापरे. बर. मग आजही आहे? घरचा आज माल बंद केलं मी. बर बर. बंद केला. वांगे लावले पहिल्यांदा. किती वर्षांपूर्वी? म्हणजे 5-1 वर्ष झाली असं, 5-6 वर्ष झाली असं. बर. कुठे लावले ते? 17 किंवा गावापाशी. गाव 2 शेत आहे तुमचे. बर. घरापाशी लावले. मग? तर ते वांगे लावले ना, त्या वांग्यांना म्हणजे आता हे दुकानावर होते शेतीमध्ये, बर. दुकानावर भाजीपाला विकायचे बर आणि तिडून भांडवल पुरवायचे. बर. आणि समजा 1000 रुपयाचं जर औषध आणलं हा. तर 1000 रुपयाचीच वांगे काढायचे आणि तेवढे विकायचे. म्हणजे त्याच्यात रासायनिक नफा काहीच नव्हता आम्हाला म्हणजे शिल्लक. तुम्ही असं म्हणायचं तुम्हाला की रासायनिक औषधांसाठी तुम्ही वांगे पिकवली होती, हा, तुमच्यासाठी नाही, दुसरं नाही काही काहीच शिल्लक. त्यांचं म्हणजे दुकान 1 रुपया चालवण्यासाठी. हो. फक्त नेऊन द्यायचं आणि त्यांना म्हणजे विचारायचंच नाही तर शिल्लक किती राहिले म्हणून. मग नेऊन द्यायचे हे तेवढे खरं आहे वांगे. हो. त्याच्यानंतर त्यांना सांगायचं हे औषध आणा किडीचं, वांग्याला खूप कीड लागली, हे औषध आणा, काय लाल कोळी आलाय, प्रॉब्लेम? लाल कोळी, लाल कोळी कीड, शेंडाळे. शेंडा शेंडाळी, जे आता जातं. आपण चर्चा केली ती. हा. आणि असं खालून आहे ना बुरशी लागायची आणि झाड पूर्ण असं उबलून जायचं असं. हा पूर्ण उबलून जायचं बर असं. बर. आणि चांगलं दिसायला लागले का तेवढा फवारा मारला का थोडस चांगलं हा. वाटायचं. नंतर परत एक 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 हे व्हायला लागलं, झाड व्हायरस पिवळं व्हायला पडायला लागलं. लागलं. हा हा. त्याच्यानंतर 2-3 वर्ष आम्ही असं म्हणजे करीत राहिलो. आम्हाला असं वाटायचं थोडंसं म्हणजे परत रासायनिक औषधं खाली सोडायचं पाण्यातून. म्हणजे इतका खर्च आमचा व्हायला लागला का आता दुकानदाराची बाईचं- उधारी इतकी व्हायला लागली. म्हणजे आम्हाला समजत नव्हतं कारण व्यापार हे करायचे, पैसे तिकडून तुम्हाला यायचे. समजत नसेल बा, तुम्हाला असं वाटत असेल आपल्या शेतीत येत नाही म्हणून असं होतं. हा शेतीच येत नाही. आणि त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनाच्या वेळेस मग असं वैताग आला, हे म्हणते तू आहे ना आता शेती करू नको, डायरेक्ट गाया घे. हाय ते घरातले जायला लागले. डायरेक्ट म्हणजे मकाळ कर आणि चारा कर आणि गाया घेऊन गाया बर. सांभाळून दूध डेअरीला घाल, दुसरं काहीच करू नको. बर बर. शेती करायची नाही. हा, हा. हे सगळं आदबाईचं काम आहे म्हणून तू बर. आदबशील. आणि मला बरोबर. मी 9-9, 10-10, 11-11 पंप मारायचे. तुम्ही हा हा, स्वतः तीच स्प्रे मारायची. मारायचे म्हणजे सगळं मीच आज काम. तीच करते मी नाही करत. सगळे स्प्रे मी मारायचे. म्हणून त्यांच्याकडे दिलं आज सगळे- तीच करते सगळं. सगळे म्हणजे कोणी पण असं म्हणजे गावात सगळ्यांना माहिती स्प्रे सगळी शेती हीच करायची. तुम्हीच सहन करता हा, आजही बी. आज पण. बरं मग त्यावेळेस केमिकलच होतं मग मग त्याच्यानंतर मग कंटाळा आला मला. म्हणजे ते स्प्रे मारू मारू मग गाय- पाठ दुखायला लागली आणि बर. गाया ठेवल्या. मग गाया दूध घालायचं. त्या गायांना बी चारा इतका लागायचा आणि डेअरीला भाव कमी, 30 रुपये, 28 रुपये, 26 रुपये असं दूध जायला लागलं. नंतर ते पण म्हणजे तोट्यातच यायला लागलं आम्हाला. म्हणजे ते परवडाना. नंतर कोरोना आला. ही एकदम आजारी झाली. कोरोनाच्या वेळेस यांना 17 स्कोर, यांचं म्हणजे नो गॅरंटी सांगितली. बाबा. त्याच्यानंतर मग यांना सांगितलं तुम्ही आता धंदा बंद करा. त्यांना वाचवलं, सरकारी दवाखान्यात कसं तरी घरी आणलं आणि धंदा बंद करून टाकला. बापरे. म्हणलं आता आहे ना अजून 1-2 गायी ठेव आणि गायांना चारा घाला, तुम्ही घरी थांबा, शेती बघू म्हणले, मीच का आता हँडल करते, काहीच करू नका. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी आता व्हिडिओ पाहत राहिले. कधी पाहिलं तुम्ही कोरोनामध्ये? कोरोनाच्या नंतर 1 नंतर. वर्षांनी. बर. हा 1 वर्षांनी पाहिलं. बर बर. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे एवढे लोक असे करू राहिले, ही एससीटी वैदिक नेमकं काय? नेमकी काय? बर. हा तोपर्यंत आम्हाला म्हणजे काहीच नव्हतं, अनुभवच नव्हता. मग ते एससीटी वैदिक त्याचं नाव सर्च केलं. बर. त्याच्यानंतर आम्ही ते पूर्ण तुमचे व्हिडिओ बघितले. बर बर. म्हणजे सगळे म्हणजे असं वेड लागल्यासारखं झालं की किती पूर्ण दिवस व्हिडिओ पाहिले तुम्ही व्हिडिओ ते? म्हणजे एक पूर्ण वर्षभर व्हिडिओ पाहिले आम्ही. वर्षभर आम्ही चाललो. Videos पाहत होते. व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर आम्ही वाटाण्याचा म्हणजे व्हिडिओ पाहिले पण आम्ही प्रयत्न काय केला नाही. बरोबर आहे. आता असं विश्वास बसत वाटत नव्हता. विश्वास बसत नव्हता. काही लोक बोलायचे हे सगळं खोट आहे हा आणि युट्यूबवर काय खरं राहतं बुवा? हा सगळं खोट आहे असं सांगायचे. आता मला सांगा, प्रत्येक क्षेत्रामध्ये फसवणारे लोक आहे की नाही? हा आहे ना. प्रत्येक कोणतं क्षेत्र आहे? त्याच्यानंतर अगदी सगळ्यात पवित्र क्षेत्र आहे डॉक्टर्स, तिथे पण फसवणारे. आणि मागच्या वर्षी आम्ही वाटाण्याचं पीक केलं. इतकं असं म्हणजे असं वाटाणा बसला, इतकं छान वाटाणा आला. त्याच्यानंतर आम्ही 24-24 मारलं. बर. 24-24 मारला. असं वाटलं पाऊस होईल, पाऊस झाला नाही. ते पूर्ण असं वाटाणा सगळं जळून गेला, काहीच राहिलं नाही. रासायनिकच वापरलो होतं. त्याच्यानंतर तेव्हा वाटाणा गेला. कोथिंबीर केली. कोथिंबीर इतकी भारी आली. त्याला म्हणजे 2000 रुपयाचे माणसं सांगितले, निंदून घेतली, खत मारलं. एक 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 बुचका असं म्हणजे जळून गेला, पूर्ण आखं वावर जळून गेला. त्याच्यानंतर लोक म्हणायचे याला भाजीपाला विकायची सवय, याला काही शेती जमणार नाही, याला अनुभवच नाही म्हण, कशाला हा उद्योग करते म्हण, असं लोक बोलायला. मग मी ते व्हिडिओ पाहिलेच नाही. त्यांना म्हणले आपण एक काम करू, सगळं बंद करायचं. बर. आता सगळं म्हणजे याच्यावरच आपण प्रयत्न करून पाहू म्हणजे, काहीच करायचं नाही. फक्त SCT हे एससीटी वैदिक कुठं भेटत आहे ना, हे हातापास सगळं करून जा आता. हा ते म्हणतात ना, करू करू भागले आणि देवपूजेला
असं झालं. मग आम्ही ना कॉल केला, तो कॉल लागला नाशिकला ऑफिसला. त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचंय. म्हणलं मग इथं सिन्नर मध्ये दुकान कुठं या, आम्हाला ते एसीटी वैद्य कुठं भेटेल औषध. मग लगेच आम्ही यांना म्हटलं चला लगेच आपण जाऊ, आता भेटलाय रस्ता तर आपण करायला काय हरकत नाही. बरोबर. मग यांच्याकडे आल्यानंतर त्यांना विचारलं, पूर्ण माहिती दिली त्यांनी. मग ते भेसळ डोस दिला. कधीची गोष्ट ही? म्हणजे सप्टेंबर मध्ये, या सप्टेंबर मध्ये, दीपावलीच्या आधी 2024. हा 24. तर मग त्यांच्याकडे गेलं, आम्हाला वांगी करायची. मग वांग्यापासून सुरुवात केली आम्ही. आता हे कधी याच प्लॉट पासून सुरुवात केली? नाही, घरापासून. घरच्या प्लॉट पासून. ठीक आहे सांगताय. बरं, तो काढला तर 7 महिने तिथे सुरुवात केली. मग यांनी औषध दिलं, भेसळ डोस दिला, सगळं म्हणजे मिरॅकल, कृषी अमृत, SSM सगळं. ते सगळं जमीन टाकलं. म्हणजे आमची जमीन पूर्ण इतकी बुरशी येईल होती वावराला. म्हणजे असं म्हणजे कोणताच माल केला ना तो असं म्हणजे 2-3 महिने तुम्ही सांगितलं ना का तुम्ही रासायनिक खत टाकले का तुमची कोथिंबीर पूर्ण जळून जात, रासायनिक खत टाकले की वाटाणा जळून जायचं. आणि त्याच्यानंतर मग भेसळ डोस टाकल्यानंतर मग वांगे लावले त्याच्यामध्ये. यांनी जसं औषधं दिले तसे आम्ही ते औषधं सोडले पूर्ण. बरोबर. तर वांग्याचं खूप म्हणजे चांगलं. म्हणजे लोकांच्या जाळ्या 100 रुपयाला, कोणी 50 रुपयाला, आमची जाळी 200 रुपयाला. म्हणजे भाव नसताना 200 रुपयाला मार्केट. एसीटी वैदिक पंचगंगा मागच्या वेळेस इतकी म्हणजे कलर इतका 200 रुपये जाळी जायची. लोकांची किती? 50 रुपये 100 रुपये. आणि काय काय न्यायचे बाजारमध्ये, दिवसभर ठेवायचे, घरी आणून गोतून द्यायचे किंवा तिथं जाळ्या पालत्या करून द्यायचे. आम्ही वांगी विकायचो म्हणजे मंदीच्या काळामध्ये. मंदीच्या काळामध्ये लोक म्हणतात परवडत नाही. मग त्यांना काय सांगाल तुम्ही? परवडत नाही म्हणजे आता आम्हाला अनुभव आला. तुम्ही सोनं पिकवित नाही म्हणून परवडत नाही. तुम्ही पिकविता बेंटेक्स, कसं परवडल ते? तिकडं प्लॉट चालू होता. तो चालू प्लॉट असताना त्यांना म्हणे आपण मळ्यात पण इकडं म्हणजे इथं मका होती, सिडकोन मका, तिथं पण मका होती. मग हे म्हणे आता इथं काय करायचं. आणि हे लॉळ होती ना, ही लॉळ जाईनाच. कोणतेही माल केले तर लॉळ जातच. हे ते शेजारी पण त्या कांद्यामध्ये तर एवढे भरपूर कांदे दिसत नाही, इथं दिसत नव्हते. वर तुरे सगळे त्या लॉळीचे. हे मला म्हणे असं करू आपण, औषध मारू आधी तणनाशक, आणि मग नंतर आपण वांगे लावू. म्हणलं आपल्याला तणनाशक मारायचं नाही. तणनाशक मारल्याचं तर 1 महिना आपला वाया जाईल, नंतर मुळ्या चालणार नाही व्हायच्या, पूर्ण जमीन येऊन जाईल. त्याच्यापेक्षा आपण बेड मल्चिंग आथरू, जेवढी येईल तेवढी येईल, वर जेवढी जाईल तेवढी. तणनाशक मारल्याने आणखी झाडाला ताकद भेटत नाही. मी लोक म्हणते असं, काही लोक काही लोक असा प्रचार करताय का तणावर फवारा मारला का त्याचं खत होतं. नाही, जमिनीला म्हणजे काही लोक प्रचार करताय, म्हणजे टेक्नॉलॉजी त्यांची. जमीन पूर्ण ती नापीक होऊन जाते. ती तणनाशक जर मारलं ना, जमीन पूर्ण म्हणजे खाली मुळी एकदम अशी आउट होऊन जाते. त्याला अशा गाठी गाठी येते मुळीला, अशी पूर्ण प्लेन मुळी जात नाही. आता हे तज्ञ लोकांच्या लक्षात येत नाही. मोठे मोठे बाग आहे ते करून, तुमच्या कसं काय एवढं लक्षात आलं? हे म्हणजे आपला अनुभव आहे ना. म्हणजे अनुभव म्हणजे पूर्ण याच्यामध्ये उतरल्याच्या नंतर कृषी कन्या म्हणतात. कृषी कन्याच हे सगळं ऑब्झर्वेशन करू शकतो. त्याच्यानंतर मग इथं वांगे लावले म्हणजे आम्ही 3 ट्रॉली शेणखत टाकलं, भेसळ डोस टाकला त्याच्यात, आणि वांगे लावले. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे पैसे नव्हते आमच्या उत्पन्न, म्हणजे आम्हाला औषध आणायला पण पैसे नव्हते. कधीची गोष्ट आहे? म्हणजे आता 2-3 महिने म्हणजे हे वांगे लावायचे. वांग्याचे पैसे काय केले? ते वांग्याचे पैसे आमचे म्हणजे इतकं कर्ज झालं, हे रासायनिक वापरू ते कर्ज. रासायनिक कर्ज करायचं नाही, श्रीवैदिकने फेडायचा, हा कोण धंदा चालला? त्या लोकांचेच पैसे त्या वांग्यावर, त्यांचे दुकानदाराचे द्यायचे. अजूनपर्यंत तेच कर्ज फेडतो. मग याला औषध आणायला मला पैसे नाही राहिले. आम्ही फक्त लावून दिले. म्हटले नाही का तुम्ही पैसे आणून देताय पण नवीन औषध का नाही देते? काहीच बोलले नाही ते. त्यांनी म्हणजे विचारलं तुम्ही औषध कोणते वापरत आहे? म्हणलं आम्ही ना थोडेसे वेगळे म्हणजे घरचे शेणखत टाकतोय. रासायनिक वापरायचं बंदच करून टाकलं आम्ही. बर. वांगे लावल्याच्या नंतर याला चूळ घालायला आम्हाला म्हणजे वेळ नाही भेटला. आम्हाला औषध आणून ठेवले, सॉइल चार्जर, पैसे नव्हते, नंतर वेळ नाही भेटला. म्हणजे यांच्याकडून औषध आणून ठेवले आम्ही. ते मग ते यांना सांगायचं तुम्ही मळ्यात जाऊन चक्कर टाकला होता का? टाकला होता खाली 3 ट्रॉली शेणखत, भेसळ डोस टाकला. नंतर आम्ही बघायला आलो 15-1 दिवसामध्ये ते वांगे एकदम यश होऊ झाले, मोठे झाले. पाहिलेच नाही महिनाभर आलेच नाही, त्यांनाच पाठवायचे मळ्यात. मी म्हणायचे आपल्याला म्हणजे पाहायचं जायचं काम करते ना, काम बी करता. गाय पिळायचं काम तिच्याकडे, मला गाय पिळता नाही येत. गोठा पाहता किती जनावर आहे? 3 गाया, 2 वासरे, 3 वासरे आणि 10-20 शाळे. आणि परत टेलर कामला वेळ कुठून काढता ही शेती करून?
मग ही वांगे खुडून घरी गेल्याच्या नंतर आता वांगे द्यायचे यांच्याकडे 5 जाळ्या काढून द्यायच्या, ते नेऊन पोच करतील. घरी गेल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे करायचा, नंतर 2-3 तास कोणी पाहिलं असं म्हणा की एवढी चांगली स्वस्त तब्येत काहीच करत नसतील एवढ्या ऍक्टिव्ह राहता म्हणल्यावर तुमच्याकडे पाहिलं असं होतं तुम्ही 24 तास काम करते. हे सगळं फसवणूक आहे आमची. नाही सगळं तीच, जनावरांचं पण तीच करते. म्हणजे माणसाने मी शेण पाणी चारा पाणी मी म्हणजे हेल्प करता तुम्ही. हो म्हणजे थोडक्यात काढणं तिचंच काम सगळं. तुम्ही आतापर्यंत जी कहाणी मला सांगितली की तुम्ही ज्या पद्धतीने शेती करत होते केमिकलवर, ती तुम्हाला नकोशी झाली होती म्हणून तुम्ही गोठ्याकडे वळाले. बंद करून टाकली होती आम्ही. नंतर परत एससीटी पाहून तुम्ही पुन्हा शेतीमध्ये डेअरिंग केली. मग डेअरिंग केल्यावरती तुमच्या लक्षात आलं का त्यावेळेस केमिकलने माल का बरं जळत होते, हे लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं आमच्या. लक्षात आल्याच्या नंतरच मग आम्ही याच्याकडे वळालो. म्हणजे रासायनिक खतांनी माल जळतो हे तुमच्या लक्षात आलं. हे ज्याच्या लक्षात येत नाही तो अजूनही बी त्यांनीच पीक पिकवतोय. बरोबर. ज्याचं पीक थोडंफार चांगलं येतंय ना त्याला असं वाटतंय रासायनिक पिकतंय ते फक्त म्हणजे असं कसं तात्पुरतं आपण वडेपाव कसं खातो अशी भूक भागवण्यापुरतं रासायनिक. अजून वांग्याला फवारणी म्हणजे वडेपाव जर खाल्ले तेवढ्या पुरतं आपल्याला म्हणजे ते फक्त भूक जिभेला असं वाटतं का काहीतरी खाल्लंय, तेवढ्या पुरतं भूक भागवण्याला काहीच मिळत नाही, त्याच्यापासून काहीच मनाचं समाधान होतं. म्हणजे थोडक्यात तुमचं जे काही शेतीचं तंत्र आहे, हे जे केमिकलचं तंत्र आहे, हे माणसाला फक्त ते समाधान देतं का मी शेती करतोय, परंतु साध्य काहीच नाही त्याच्यात. म्हणूनच आज प्रत्येक शेतकरी वैतागलेला आहे. लोकांना असं वाटतंय की याच्या रासायनिक मधून खूप उत्पन्न निघत आहे, पण ते पैसे किती जाते ना ते कळत नाही. आतापर्यंत हे वांगे 3 महिन्याचे झाले, त्याच्यानंतर काहीच नाही, 1 रुपयाचा फवारा मारेल नाही. आणि लोक म्हणायचे शेंडाळी खूप किडे याला अजून किडीचं एक पण प्रेम मारेल नाही, काहीच नाही, काहीच नाही. सगळं राम. 5 जाळ्यामध्ये फक्त अर्धा किलो वांगे किडीचे निघतात. अर्धा किलो म्हणजे पहिल्या खोड्याला थोडे निघाले किडीचे, नंतर दुसऱ्या खोड्याला कमी झाले, तिसऱ्या खोड्याला ते एकदम स्टॉप झाले. तुम्ही एकच बेसल डोस टाकला, नंतर ड्रेंचिंग वगैरे एकदा केली, सोईल चार्जर केला. बर. तर एवढं लो बजेट तुम्ही शेती केली म्हणजे त्यावेळेस तुमच्याकडे भांडवल नव्हतं. मग आता तुम्ही किती तोडे काढले आतापर्यंत याचे? आतापर्यंत 3रा तोडा काढलाय. आणि म्हणजे दिवसाला म्हणजे 4 दिवस कंटिन्यू तोडा चालू आहे. परत इकडून संपला का परत तिकडून परत चालू आहे सारखं, म्हणजे डेली तोडा चालू आहे. याला 4 दिवस झाले तोडून. वांग खूप मोठं म्हणजे आमची खुडायची येऊ राहिले वांगे झाले. पहिल्या दिवशी तोडल्यानंतर एकदम कळी छोटी कळी. केमिकलचा असेल तर हा बदला माल आहे तसा विचार करा. म्हणजे तुझी साईज आहे ना ती साईज पाहिजे, ही साईज पाहिजे वांग्याची. आता ही साईज मोठी साईज झाली, ओव्हर साईज म्हणतो आपण त्याला. आता इथं 5 सऱ्या तोडताना परत तिकडून अजून 2-3 माल रेडी लगेच सगळा लगेच रेडी आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही वर उचकला तर लगेच मध्ये सगळा मालच दिसतोय. हे रासायनिक मध्ये ना हे असा माल यायला म्हणजे इकडून तोडून तिकडून येऊपर्यंत ते पान बाजूला करता माल सगळं आहे का तिथं, तिकडे मध्ये बघा आतमध्ये त्या तिकडच्या जागाला तिकडे पुढे. हा हे बघा, म्हणजे ते माल जो आहे तुमचा पुढच्या फ्लॅश मधला लगेच रेडी आहे. बरोबर आहे ना? हे पहा केवढं झालं आहे की नाही. म्हणजे बरं एवढं सगळं होऊन सुद्धा त्याचा देठ किती सुंदर आहे, एकदम तेज आहे त्याला. म्हणजे अशा जाळीमध्ये ठेवलं तर तितकं भारी, म्हणजे असं वाटतं व्हिडिओच काढीत राहा. शेतकरी जर आपल्या मालाच्या प्रेमात पडला त्याच्यापेक्षा दुसरं सुख काय? हा ग्राहक का नाही पडणार? आता बी शिन्नरला जर गेलो ना आपण वांग्याची वाट पाहत राहतो. त्यांच्या प्लॉट वरती गेलो होतो, घराजवळ त्यांचा प्लॉट आहे. त्यांनी परस बागेसारखं केलं होतं. सगळे भेंडी होती त्यांची, तिथंच काकडी होती, तिथंच घरच्यांसाठी म्हणजे घरी खायला, घरी विकायला पण. एका मालामध्ये 4 आयटम केले होते. आणि वांग्यामध्ये कोबी होती अशी होती 6,000ची कोबी 15 पांडात एवढे 4-5-6 पिकं 4-5-6 पिकं केले. लसूण बी केला. लसूण इतकं मोठी मोठी कांडी अशी. तुम्हाला विश्वास बसतो का तो लसूण? हा लसूण आहे असं नाही, असा कधीच झाला नव्हता. त्यांची फ्लावर होती सर, फ्लावरला म्हणजे निघेपर्यंत एकही स्प्रे मारला. 2 किलोचा गड्डा होता. खायसाठीच आम्ही लावले होते. एकही आळे नाही, काहीच नाही, काहीच पान पाठवलं होती. आळे नसतो जरा करमतच नाही माणसाला. कसं काय आळे नाही, आळे पण नाही, काहीच नाही. फवारणं मारता नाही म्हटलं मग काही जरा चुकीचं वाटतं ते. बरोबर की नाही? नाही, हे वांग्याला आम्हाला इतका अनुभव आला
म्हणजे यांची पहिलं रासायनिक मारताना इतकी पाठ दुखायची, ते म्हणायची मी 9 पंप मारले, 10 पंप मारले आणि 4 दिवसांनी परत त्याला कीड हायचे. इतका कंटाळा आला होता. आणि आता यांनी एकच स्प्रे मारलेला आहे, त्याच्यावर परत स्प्रे नाही. 3 महिने वांगे, 3 महिन्याचे वांगे. मला सांगा, तो केमिकलचा मारलाय का? नाही. मग मला सांगा, तुम्ही पूर्वी स्प्रे मारायचे तरी आळी जात नव्हती, मग ती आळी तुम्हाला काहीतरी सांगत होती पण तुम्ही ऐकत नव्हते. आता आळी काय सांगत होती की तुम्ही जे फवारे मारू राहिले यांनी तुमचं काहीच भलं नाही होणार, तुम्ही ते मारूच नका. याच्यावरती ते असे भुंगे आहे ना, ते असे लाल भुंगे राहते बघा, ते म्हणजे तेच आळे खाते आणि असं हे करते. आम्हाला खूप अनुभव आलाय का ते भुंगे ना. तुम्ही बीएससी अग्री जाऊन एखादी कृषी अधिकारी का नाही झाली? कमीत कमी तालुक्याचा 10वी शिक्षण तालुक्याचं भलं तरी केलं असतं. पुस्तकात जे शिकवलं जातं त्यापेक्षाही तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज किती मोठं आहे. झाडाचा शेंडा बघा, त्याच्या शेंड्यांची संख्या बघा. तुम्ही जर ऑब्झर्व आतावरून आपण बघितलं तर तुमचे शेंडे एका बेसल डोस मध्ये एवढे तरतरीत दुसरा टाकला असतं तर अजून म्हणजे आम्हाला जायला आता हे पाऊस पडलाय ना, पाणी पोटभर जर भेटलं जायला जाता येणार नाही, जायला जागा नाही होणार म्हणून टाकला तुम्ही. गावातले वांगे आम्ही तारी बांबू केले होते. तारी बांबू वांगे ना, तारी बांबू करून म्हणजे 6 फूट वांगे. किती वांगे निघाले? किती दिवस? 7 महिने. 7 महिने चालू होते. पण त्याला म्हणजे 200 रुपये जाळी होती ना, तरी आम्हाला 1 लाख रुपये झाली त्याचे. खर्च म्हणजे असा शिल्लक नाही राहिले. जसे याचे ना आता म्हणजे 11 तारखेला चालू केली, मागच्या महिन्यामध्ये 11 तारखेला. त्याच्यानंतर मग 3रा खुडा आहे. आतापर्यंत याचे 20,000 रुपये शिल्लक राहिले. 10,000 रुपये खर्च झाले आमचे. बर. आणि 20,000 शिल्लक राहिले. आता हे वांग आहे, हे जड किती लागत? तुम्ही असे धरा बरोबर, ते असं नाही, इथे वर धरा ना, असं हलवा बरं. किती जड लागत? जड आहे, खूप जड आहे. जड आहे आणि मध्ये कापल्याच्या नंतर याला जाडी आहे बर खूप. आणि आता आम्ही म्हणजे आता आमच्या गावात सप्ताह चालू आहे, कीर्तनकर म्हणजे सप्ताह आहे. तर परवा पंगत होती आमच्याकडे, तर आम्ही वांग्याची भाजी ठेवली. बरं. सगळे वांग्याची भाजी, सगळं भरलेलं वांग. इतकं लोकांना आवडलं वांग्याची भाजी, म्हणजे अशी वांग्याची भाजी आम्ही कुठं खालीच नाही, इतकी भारी वांग्याची भाजी. तुमचं जसं अध्यात्म आहे की नाही, देवाला मानणार, तसं हे मातीला आणि प्रकृतीला मानणार पीक आहे ना आता. कारण हे तिथं खरं प्रसाद हाय, निरोगी आणि विषमुक्त. तुम्ही जर सप्त्यामध्ये विषारी जर अन्न घातलं, तुम्ही जे हे घालता ना, काय तुमच्या पंगत असते, मला असं म्हणायचंय तुम्ही कोणाला खाऊ घालू नका, पण खाऊ जर विष घातलं तर ते पाप होतं. म्हणजे पुण्य करता पाप घडे. जर तुम्ही विष खाऊ घातलं, तुम्ही पुण्य करायला जाल पण काय घडणार? पाप घडणार. बरोबर आहे की नाही? पंगत द्यायची असेल तर त्यांना निरोगीच खाऊ घातलं पाहिजे. आज तुम्ही ज्यांना एकमेव भेटले की जे निरोगी खाऊ घालतात, किती आनंद झाला त्यांना. खूप आनंद. म्हणजे त्यांना असं एवढे लोक जेवले, आम्हाला लय आनंद झाला. आम्हाला आनंद जास्त झाला, इतकी भारी द्यायची आम्हाला जास्त. पण त्यांचा आनंद पाहून पंगत सगळ्यात देतो. त्यांना सांगितलं हे ऑर्गॅनिक आहे, वैदिक म्हणायचं, ऑर्गॅनिक नाही म्हणायचं कधी. आणि त्यांना सांगितलं हे फक्त म्हणजे रासायनिक आम्ही काहीच वापरलेलं त्याच्यामध्ये सगळ्यात जडीबुटी त्यांना सांगायचं ना. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या जो झाडपालाचा पावडर आहे ना त्या वापरतो. म्हणजे वेद काळामध्ये ऋषी मुनी ज्या पद्धतीने शेती करायची ना त्या पद्धती. आज तुम्ही बघा, तुम्ही फ्लावर केली म्हटले, फ्लावरला एकही कीटकनाशक नाही. तुम्ही सांगा बरं लोकांना आजूबाजूला. आता इथे केली कोणतरी बघा, कोबी का फ्लावर काहीतरी माग नाही, चायना फ्लावर आहे काहीतरी आहे ना, त्याला सांगा बरं कीटकनाशक मारायची गरज नाही पडत. दररोज दिसाड मारतो. आता काल पाऊस झालाय ना, त्याला झोपत नाही ना, त्याला सांगा ना तुम्ही बिगर म्हणजे याला कीटकनाशक मारलंच नाही. मोटरसायकल त्याच्यावर ते असंच येते ते. म्हणजे आपण ज्याला कसं म्हणतो, अमृतापासून विष असंच लांब पडतो, जोरात पडतो. बरोबर आहे की नाही? त्याला माहिती येते गेल्यावर आपला कार्यक्रम संपेल, मग ती बुद्धी सुचत नाही माणसाला. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आज आपण जे बघतोय की केमिकलमध्ये शेतकऱ्यांना दररोज दिवसाआड किंवा 8 दिवसाला फवारा मारावा लागतो. कारण ते किडीवन रोगाबरोबर लढत आहे. आणि आपण कोणाला पोषण करतोय? मातीला. माती बलवान तर पीक पैलवान. हे लोकांना कळतच नाहीये. कमजोरीमुळे रोग येतो. ही कीड तुम्हाला सांगायला आली, काय सांगायला आली की हे फळ तुम्हाला खायचं नाही. बरोबर आहे की नाही? आपण म्हणतो एखाद्या गोष्टीवर जर माश्या बसल्या, आपण काय म्हणतो एक हानी म्हणून बसले. माश्या कधी अशा गुलाबाच्या फुलावर बसल्या किंवा ताज्या जेवणावर बसल्या पाहिलं तुम्ही? कधी नाही. कधीच नाही. ते कुठे बसता? घाणीवर. जिथं घाण झाली म्हणजे जेव्हा माश्या बसताना तेव्हा आपण ओळखलं पाहिजे याच्यामध्ये काहीतरी घाण झालेलं आहे. खरे खोटे? मधमाशी बसल्याला आपण ओळखलं पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी मकरंद आहे. बरोबर आहे की नाही? आणि ही कीड जर तुमच्या पिकावर येत असेल तर त्या पिकातच काहीतरी दोष आहे. आपण दोष कोणते काढतो? मला सांगा, तुमच्याकडे वाईट प्रवृत्तीचे माणसं येतात, दारू पिणारे, मटण खाणारे, चोऱ्या माऱ्या करणारे, खोटं बोलणारे, म्हणजे तुम्ही तसेच म्हणून येता.
खरे खोटे आम्ही तसं हा मग कायम येत असेल तर एखादी वेळेस गोष्ट सोडी की तर त्रास द्यायला येत असेल समजा, परंतु कायम जर येतोय म्हणलं ते त्यांच्या संमतीने येतोय म्हणजे ते तसे आपण पण जुगारी त्यांचं, बरोबर आहे की नाही? तसंच मग तुमच्या पिकावर जेव्हा कुठेतरी आळी येते किंवा रोग येतो तर याचा अर्थ त्या रोगाचा किंवा त्या किडीचा दोष नाहीये, ज्या पिकावर आली तिचा दोष आहे. पण आम्ही दोष कोणता काढितो? आम्ही गुंडाला मारायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जे पीक आहे हे पीकच आपलं काय झालेलं आहे, कमजोर झालेलं आहे. हे पीक कमजोर झालंय, माती कमजोर झाली म्हणून तिला ती काय येते, कीड येते. कळलं की नाही? नाहीतर आपल्याला त्या किडीला मारायची काय गरज आहे का? तसं किडी रोगाला मारून तुमची कीड रोग कधी संपणारच नाही. मग तुम्हाला त्याचं मूळ उपटावं लागेल. मग एससीटी वैदिक काय म्हणतं? एससीटी वैदिक मूळ उपटतं किडी रोगाचं. ते काय म्हणतं? माती बलवान तर पीक पैलवान. आणि पीक पैलवान झाल्यावरती तर शेतकऱ्याला पैसा येतोच. तुम्ही म्हणले ना मगाशी, म्हणजे शेतकरी धनवान होतोच आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस धनवान होता, पैसे मिळायला लागता, तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आरोग्याची काय घेता? तुम्ही जर अडचणीत तुम्हालाच खायला नाही, तुम्हीच रोगातून कर्जातून बुडालेले, तर तुम्ही दुसऱ्याची काळजी घ्याल का? तुम्ही म्हणले पहिले माल जगू दे, कसंही करू, ते विषारी का होईना. म्हणजे शेतकरी धनवान होणं गरजेचं आहे. तुमचा एकच बेसल डोस मध्ये ही लोळी थकली बघा, आणि तिकडच्या लोळीला पार काय आले? तुरी आले. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, हे टाकल्यानंतर रोगराई येत नाही. त्यांना मी पण बोलले, ते म्हणे ही लोळी खूप वांगे पण येऊन देणार नाही, पण ती वांगे ना, हा ती वांगे ना पूर्ण लोळीला खाली दाबून वरती निघाले. आणि बघा तुम्ही लोळी काय झाली बघा, तिचा सगळा पाला जळून गेलाय बघा तुम्ही. आणि आम्ही मका केली होती ना, तर मकाच्या मकाच्या वर लोळी होती, मकाच्या वर. ह्या मका दिसत नव्हती. कांदा नाही का तुरेवर कांदे दबून गेले त्याच्यामुळे, म्हणजे त्या कांद्याला इथले लोक आहे ना, ते आम्हाला म्हणजे तुम्ही पहिलं औषध मारा लोळीचं, ते मिरा 71 आणि ते एक महिनाभर वावर पडून ठेवा आणि नंतर त्याच्यात. बरोबर. त्यांना असं वाटतं बाबा तुम्ही नवीन आहे, मग आमचे जसे आम्ही फसलो तसे तुम्ही फसाल, आम्ही आधीच एवढं नुकसान होतं आमचं, आम्ही ते काहीच केलं नाही. म्हणजे त्यांना माहितीच नाही. आपण नाही, आपण म्हणजे लोळी पण जाते. तुमचा अनुभव इथं काय दिसतोय? लोळी आहे पण तिला ताकद नाही. पण ती पण का बरं आहे माहिती का? तुम्ही शेणखत टाकले ना. शेणखत तुम्ही विकत आणलं का? घरचं घरचं त्याला मिल्क चार्जर वापरता का? मिल्क चार्जर वापरायचे. आता तुम्ही मिल्क चार्जर वापरलं समजा, वापरलं स्वतःला गाण टाका, पण ती मिल्क चार्जर वापरा. का बरं माहितीये का? तुम्ही एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी तुमची क्वालिटी सुधारणार आहे, पण सगळ्यात मेन तुमचं शेण सुधारणार आहे. आता त्याला जर मिल्क चार्जर वापरलं असतं तर ही लोळी सुद्धा दिसली नसती. ही ताकद आहे त्याच्यामध्ये. वैदिकचं तुम्ही काही पण वापरा. फोन केला त्यांना, मला पाहिजे. तुम्ही दुधासाठी नका वापरू, नाही शेण खतासाठी, ज्याला आपण गोअमृत म्हणतो. तुम्ही जर ते गोअमृत जर तयार केलं घरचं आणि ते जर वापरलं, ते तुमच्या 1 एकर क्षेत्राला लखपती करून टाकेल तुम्हाला. जसं तुम्ही इकडे केमिकल सोडलं की नाही, आता केमिकलचं स्वस्त वाटतं लोकांना सुरुवातीला. समजा बेसल डोस टाकताना काय 2 गोळ्या टाकल्या, काय गेले 3000 रुपये. इथं बेसल डोस टाकायचं म्हणलं डायरेक्ट 15,000 रुपये, 10,000 रुपये, 7,000 रुपये. समजा तुमचं एक क्षेत्र किती आहे? हे आता 2 बिघे, हे 20 गुंठे ना, 20 गुंठे. 20 गुंठे म्हणजे वांगे खाल्लेत कधी? वांगे रोज खातो आम्ही. रोज वांगे खाते. सकाळी सगळं केलं, संध्याकाळी भरीत करून खातो. नसतं भेटलंय वेळ लागला, नसतं भेटलं. आम्ही शेतीच केली नसती, बंद करून टाकली शेती करायची. तुम्ही आता ज्या पद्धतीनं आज तुमचं पीक आहे, आता मगाशी ड्रोन मधून बघितलं आपण, एवढं सुंदर आहे तुम्हाला सांगतो दिसायला, असं म्हणजे असं एकदम भारी वाटतं. आता समजा मध्ये मध्ये तुम्हाला जे नॉर्मल व्हायरस दिसतो ना, त्याचं कारण आहे तुमचा बेसल डोस 7 दिवसाच्या पुढे गेला. भाजीपाला 40 ते 25 दिवसामध्ये काय पाहिजे? बेसल डोस. तुमचे डायरेक्ट दुप्पट दिवस झाले, तरी पण त्यांनी दम काढलाय अजूनही. बरोबर आहे ना? तुमचं अजून एक ऑब्झर्वेशन करा, खाली तुमची कळी गळते पा, गळते की नाही? म्हणजे ही जी कळी गळते साधारणतः तुमची 5% 10% कळी गळते. ही कळी आहे ना, पावसाने नाही पावसाने नाही गळती. हे बघा, हेच मला शिकवायचंय तुम्हाला. कमजोरीमुळे काय येतो? समस्या, रोग किंवा काय पण असेल. आता ही कळी का गळाली माहिती का? आता मला सांगा, हे वांग केवढंच आहे? एक विचार करा, 1 किलो मध्ये किती वांगे बसतात? पावशेर मध्ये 5 वांगे, 4 बसतात. बरं 5 धरले, किती भाव आहे सध्या? आता 20 रुपये पावशेर. 20 रुपये पावशेर म्हणजे एक वांग 4-5 रुपयाचं. आता तुम्ही जर ह्या कळ्या मोजल्या, आता मी इथंच वाकलो खाली, इथं समजा ह्या गल्लीमध्ये जर मोजल्या तर एक समजा सगळ्या कळ्या जर मोजल्या माझ्यामध्ये तर 200 निघतील साधारण.
हा. 200च्या आसपास काय निघते. 200 वांगे तुमचे किती रुपयात झाले? 2×5 = 10. किती रुपयात झाले? 1000 रुपये. 1000 रुपयाचे एका गल्लीला. सगळ्या गल्ल्या किती? 23 गेले. 23 हा? झाले. 23 गेले. म्हणजे तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं? 23,000 रुपये. हे मी फक्त एका दिवस म्हणजे 2-4 दिवसात काय गळाले असतील ते. बरोबर आहे ना? मग असे जर तुमचे जर 5 वेळा गळाले किती झाले? लाखात नुकसान. बरोबर आहे. बेसल डोस किती खर्च येतो? 5,500. नाही एक बिघेला 11,000. बरोबर आहे ना? आता 11ला तुम्ही जर बेसल डोस टाकला तर हे तुमचे लाख रुपये वाचल ना. आणि तेवढंच नाही, हे तर वाचणारच, पण परत नवीन जो दुप्पट ताकदीने येणार, तुम्ही तुडून वैतागणार. बरोबर आहे की नाही? आताच वैतागले ना, मग एक माणूस लक्षात ठेवायचा. गरीब आणि श्रीमंत तुम्ही काय फरक राहतो? श्रीमंत काय करतो माहिती का? जर त्याला पैसे यायला लागले तर तो लगेच वाटेकरी तयार करतो. तुम्हाला कुठलाही श्रीमंत माणूस तुमच्या गावातला जो कडक टोपी वापरतो, फार वावरतही जात नाही आणि रोज माणसाला काम देतो. या जगामध्ये निसर्गाचा नियम आहे, जो दुसऱ्याला जगवतो ना ईश्वर त्याला जगवतो, जो स्वतःला जगवतो ना ईश्वर त्याला जगवतो. इथं शेतकरी गरीब का राहतो मला तुम्हाला मागायला सांगायचं. पहिली गोष्ट म्हणजे तो दुसऱ्याला आपल्या श्रीमंतीमध्ये सामील करून घेत नाही. बरं का? माणसं गरीब का बरं राहते? स्वतः आजबत राहते. तुम्ही आजबू नका असं नाही. आता तुमचं काम वाढलं ना, म्हणजे तुम्हाला काम आवडत नाही, म्हणजेच निसर्ग काय म्हणतोय तुम्ही या दुसऱ्यामध्ये काय करा, सहभागी करा. जातील त्याला 100-500 रुपये, पण तो तुमचं परत तुम्हाला 5,000 रुपये कमवून देईल. नंबर 2, तुम्हाला कळलंय की याला जर बेसल टाकला तर माल निघतोय, तर मग तो टाकू. तुम्हाला जर निसर्ग देतोय, तुम्ही का मागा? नाही, मागं नाही हटायचं. की आपण आपल्या सोबत नेहमी दुसऱ्यांना सहभागी करून जर घेतलं तर आपण श्रीमंत होतात. बरोबर आहे? आपण स्वतः आजबत राहिलो ना तर कधी श्रीमंत. दुसऱ्यांना पोटभर घातलं तर आपण नाही, त्यांना थोडा रोजगार द्यायचा. आपण जर रोजगार दिला ना, हे बघा काही लोक विश्वासाला पात्र राहत पण नाही. म्हणून याचा अर्थ का सगळ्या लोकांना आपण तसं म्हणून चालेल का? नाही. म्हणून लोकांना सहभागी करा, मजुरांना रोजगार द्या. जणांनी वांगे केले म्हणजे आमचं बघून केले, केले गावात केले. इथं आहे हे आंबा आहे ना, त्याच्यावरून ते 6-7 गल्ल्या लावले. बर. पण तो माझ्या घरी रोज येतो, त्याला मी ही औषधं पण सांगितली, तर त्याचा काही विश्वास बसत नाही. तो रोज फवारा मारतोय. 4 जाळ्या काढल्या का 2 जाळ्या फेकायच्या. आणि आम्ही 8 दिवसातून वांगी खुडीतो आणि रोज फवारा मारतो. म्हणजे 8 दिवसातून वांगे खुडीते. तुमचा रोजचा खुडा आहे म्हणे. आणि कीड अजिबात तेच मी सांगतो, कीड अजिबात नाही म्हणे. आमचे म्हणजे 75% कीड फेकून द्यावं लागते, तो सांगत होता. आणि 25% वांगे राहते. भाव नाही त्याला. 10 रुपये 40 रुपये किलो विकतो तो. वराठी आजीची येते. म्हणजे 40 रुपये किलो. तुमची बी? आमची 80 रुपये किलो. होलसेल 60 रुपयाने. म्हणजे तिथं जागेवर लोकांना सोपं आवडत नाही ना. नाही, म्हणजे तो 8 दिवस फवारे मारतो, 1 दिवस तोडतो. तुम्ही महिन्यातून एखादा फवारा मारता आणि रोज तोडतो. रोज तोडतो. एकच दिवस खाला नाही. किती माल निघतो तुमचा? किती निघतो? त्याच्या 4 जाळ्या निघाल्या का 2 जाळ्या फेकायच्या. आपल्याला रोजच्या 5 जाळ्या. आणि जाळ्यामध्ये फक्त अर्धा किलो वांगे आपण सगळा जर चक्कर मारला तर किती जाळ्या निघतो? आता एवढ्या 20-25 जाळ्याच्या. त्यात तुम्ही जर बेसल डोस टाकला त्या 25 जाळ्या डायरेक्ट 50 हे सगळं येईल ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण जे नेहमी जे सूत्र तयार केलेले का दर 40-45 दिवसांनी एक बेसल डोस झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की जर याला जर रेग्युलर बेसल डोस दिले तर किती सोपी शेती आहे. सोपी एकदम. आजबाईचं कामच नाही. पण मग असं पण कधी मला असं वाटतं का सोपी झाल्यावर बी आपण आळशी होतो. नाही, आता आम्ही सगळे याच्यावरच करणार. आधी 300 रुपये जाळी होती. नंतर जशी जशी क्वालिटी वाढायला लागली तसं 400 केली. नंतर आता 500. म्हणजे तुमच्या मनावर आहे की नाही आज? हा, मनावरती. का मार्केटवर आहे? मार्केट वेगळंच आहे, तुमचा रेट वेगळाच आहे. पण काही फरक पडतो का? आपण मार्केटचा रेट वाट बघत असतील माझी. बरोबर आहे की नाही? तुम्हाला गरज असेल तर घ्या, नाही तर आम्हाला दुसरं गिराईक आहे. मग ही याला शेती म्हणतात इज्जतीची शेती. मग याच्याकरता एक काळजी काय घ्यायची, जसं आपण समोरच्याकडे हक्काने मागतो तसं याला पण हक्काने. याला याच्या वेळच्या वेळ द्यायचं. कसं आहे, याच्या जेव्हा आपण उड्या मारतो, याला जर वेळच्या वेळ दिलं तर ते आपल्या शिकतदारी होत नाही. तर याची शिकतदारी केली का विषय मिटला, संपला. म्हणून याला वेळच्या वेळी नियमात सांगितलं ना 45 दिवसामध्ये. बघा आज याला सेटिंग वगैरे माझ्या हिशोबाने जवळजवळ 30 ते 40% हे अजून 60% वाढेल जर तुम्ही बेसल डोस. नाही तर मग हळूहळू ती सेटिंग कमी होत जाईल. आता नॉर्मल कुठे पिवळ दिसायला लागलं ना, हे वाढल हळूहळू. का बरं? बेसल डोस संपला ना, चार्जिंग संपली.
चार्जिंग संपले होता बल्ब डीम होते सगळे, कळलं का तुम्हाला? मग हे एवढंच सिटी मध्ये एवढा नियम लक्षात ठेवायचा, वेळच्या वेळी बेसल डोस गेलाच नाही तर कमजोरीमुळे काय होतो, रोग येतो. कमजोरी कशामुळे येते, आपण वेळेवर पोषण न पुरेसं न दिल्यामुळे. अशा प्रकारे करा. बाकी तुमचा प्लॉट वरून पाहिल्यावर एवढा सुंदर दिसतो आणि फुलं कळ्या एवढे लागलेले आहेत की तुम्ही आता अर्जंट देऊन टाका. ओके, बाकी तर काय तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही, तुमचं निरीक्षण चांगलं आहे. सेटिंग बिटिंग एकदम जबरदस्त आहे. काळ्या किती लागल्या, बंच बघा किती लागले. ही तुमची जमीन तुम्हाला, आणि फुलं किती नुसते, फुलांचा रंग बघा, त्याचा टवटवीतपणा बघा, नुसते गुच्छच लागलेले पहा, आहे की नाही? तुम्ही जर बेसल दिला ना, हे अख्खाचा अख्खा गुच्छ सेटिंग होईल. नाही दिला तर एकच सेटिंग होईल. हा फरक आहे. आणि फुल केवढं स्ट्रॉंग आहे बघा ना तुम्ही, फुलाचा आकार, फुलाची साईज. आता हे फुल बघा, हे फुल किती मोठं आहे पहा, आहे का? इथं बघा फुल केवढे, हे पहा काटे एवढे भयानक त्याला बघा, केवढे फुल. म्हणजे मला सांगायचं काय, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याचा वापर करून घ्या. हे बघा, हे वर फुले बघा टाईप झाले, म्हणजे त्याच्यामध्ये ताकद आहे भरपूर. एकंदरीत तुम्ही केले मेहनत, तुम्हाला फळ मिळाले. काय सांगा सर्व शेतकऱ्यांना आम्ही सांगू का, हेच पाहिजे, हेच करायला पाहिजे, वैदिक शेतीच करायला पाहिजे, दुसरं कोणतंच नाही करायचं, रासायनिक वापरायचंच नाही. बर, आणि तुमचा आता शेतीबद्दलचा जो विश्वास आहे तो किती वाढलाय? 80% वाढला. म्हणजे पहिला ना, म्हणजे विश्वासच नव्हता राहिला, आणि लोक बोलायचे यांना शेती करता येणार नाही, हे काय शेती करणार. बरोबर आहे, म्हणून ते करून दाखवलं, एससीटी वैदिक वर करून दाखवलं ना, त्याचा आम्हाला म्हणजे रिझल्ट आला. ज्याला केमिकल वरती शेती जमते ना, तो एससीटी वैदिक मध्ये कधी सक्सेस नाही होत. आणि त्यांना माहिती कोणतं औषध रासायनिक आणायचं, बरोबर. आपल्याला माहिती नाही, आपण जायचं दुकानदाराला म्हणायचं आम्हाला तो देईल तो घ्यायचा, तो देईल ते घ्यायचं. जो केमिकल मध्ये एक्सपर्ट झाला, मला सांगा, जो चोऱ्या करायमध्ये एक्सपर्ट झाला, त्याला मेहनत करेल का? दुकानदार काय म्हणत्या, हे एवढं औषध न्या, हे मारून पा, नाही रिझल्ट आला तर मी परत दुसरं देतो. म्हणजे असं करून करून आमचे पूर्ण इतकं गंज झाला होता बाटल्यांचा, ते आतापर्यंत ते सगळं फेकून दिलं, मी फेकून दिलं सगळं. बँक रिकामी करायची आणि ते डबडे गोळा करायचे केमिकलचे, सगळे फेकून दिलं. म्हणजे वापरते. आणि एक दिवस यांना भेंडीला फवारा मारायला लावला, म्हणजे भेंडीला फवारा मारा. मी शिन्नरला गेलो, त्यांनी स्प्रे मारला, त्यांना म्हणजे ते बाटल्या कळालंच नाही कोणती बाटली घ्यायची, कोणती काय करायची. आता अनुभव नाही, आणि मारल्यानंतर पूर्ण भेंडीचं फुलच जळून गेलं पूर्ण, म्हणजे चालू भेंडी पूर्ण जळून गेली. त्याच्यानंतर मग भेंडीचा शेती बंदच करून टाकली, म्हणजे करायचीच नाही, आपल्याला अनुभव नाही, करायचीच नाही शेती. विषयाबरोबर खेळ सोपा राहतो का? हात कधी भासतील भरोसा नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही आज जी शेती करताय किंवा जी करताय आज, त्याच्यामध्ये जो आनंद आहे तुमचा, तुमच्याकडे चुका जरी झाल्या तरी काही फार याला म्हणजे औषध याचा काहीच म्हणजे साईड इफेक्ट नाही. साईड इफेक्ट नाही काहीच. तुम्ही फवारे मारा, जास्त झालं कमी झालं तर त्याच्यावर काहीच अख्खा ड्रम पडतो तुमचा, काही फरक पडत नाही, वर फायदा होईल. बरोबर आहे की नाही? चांगल्या गोष्टीकडे जाताना खूप त्रास होतो, वाईट गोष्टीकडे त्रास नाही होत. त्रास भरपूर झाला, त्या त्रासातूनच आता म्हणजे असं वाटायला लागलं का आपल्याला आता म्हणजे तुम्हाला केमिकलचं नॉलेज नाहीये, तुम्ही त्याच्यामध्ये फेल झाले, हे परमेश्वराचे काय माना, आभार माना. तुम्ही जर केमिकल मध्ये सक्सेस झाले असते तर तुम्ही त्याच लोकांमध्ये गेले असते जे आता आजबू राहिले, म्हणजे असं म्हणताय की केमिकल शिवाय शेतीच नाही. बरोबर आहे की नाही? अशा त्यांची संख्या फार मोठी. म्हणजे कांदे लावले होते, याच्यावरच लावले, बेसाळ टाकला, कांदे लावले, एकच स्प्रे मारला नाही त्याला, लावल्यापासून म्हणजे त्याला तण सुद्धा काढलं नाही आम्ही. बेसाळ डोस टाकला, त्याच्यात तण आलं नाही. 3 गुंठ्यामध्ये कांदे इतका मोठा मोठा कांदा ट्रॅक्टर घरी खायला. तुम्ही काय नव्हते हे आता भावाने लावले होते 2 बिघे, तर एवढेच कांदे निघाले. 2 बिघ्यामध्ये किती? 2 ट्रॅक्टर असतील, 2-2.5 ट्रॅक्टर. 2 बिघ्यामध्ये 2 बिघे म्हणजे 1 एकर मध्ये 40 गुंठे. आणि तुमची किती गुंठे होते? 3 गुंठ्यामध्ये 1 ट्रॅक्टर. बापरे बाप, कोणी विश्वास नाही ठेवणार? नाही, कोणीच नाही ठेवणार. ती म्हणजे लोक येडावले म्हणतील, आणि कलर पण रामसर आले म्हणून काही बोलायला नाही. म्हणजे हातीतले लोक आहे ना, त्यांनाच काढायला दिले होते, तुम्ही त्यांना काढले म्हणजे एवढे कांदे आम्ही कधीच आयुष्यात नाही पाहिजे. तुमचा लसूण एवढं झाला म्हटलं, म्हणजे तुमच्या आटकवड्याच्या शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की या भागामध्ये माती खूप चांगली आहे. ह्या पिकावरून मी तुम्हाला सांगतो, परंतु शेतकऱ्यांना योग्य त्याला हँडल करण्याची दिशा नाही. जर वैदिककडे जर वळाले तर त्यांना खर्च सुरुवातीला बेसल डोस जास्त वाटेल, पण नंतर काहीच काम नाही. ते काय म्हणते वैदिक म्हणजे कसं आहे, आता पहिले जुने लोक कसे करायचे, हे रासायनिक कसं आहे लगेच
टाका आणि लगेच खायला भेटत बरं, बरं. आपल्याला याचं असं नाही त्यांचा मिळत अनुभव. का? याचं नाही मिळत. याचं ते म्हणते असं थोडं म्हणजे कसं असं सरकारी दवाखान्यात पहिले लोक आहे ना सरकारी दवाखान्यात, हा. म्हणजे शेणखतावरच जमीन करायची. बरं ठीक आहे ना, ते जर दमादमानी होतं. दमादम. आता कोण म्हणतो वैदिक? वैदिक तर सुपर फास्ट आहे. हा. म्हणजे केमिकल जर असं म्हटलं ना तुम्ही का बाबा ऑर्गॅनिक शेती जर तुमची सायकल आहे, काही लोकांना आम्ही असं सांगितलं ना तुम्ही हे करा ते असं करा, ते म्हणे नाही ते ना असं सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर आपला दमाने उपचार त्याला होतो. काय आणि हा कसा सांगायचं, फास्ट उपचार त्याला आहे. सांगायचं हे ऑर्गॅनिक नाहीये. तुमचे शब्द चुकतो त्याच्यामुळं त्यांची गडबड काय होती माहिती का? तुम्ही म्हणता ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक नका म्हणू याला, वैदिक. हे वैदिक आहे. वैदिक म्हणजे काय आहे? सुपर फास्ट. कोणापेक्षा? त्या केमिकल पेक्षाही 4 पटीने फास्ट आहे. आता तुम्ही म्हणले ना हो हा. त्यांच्या 4 जाळ्या तर तुमच्या 16 जाळ्या 16,000. आहे का नाही? हो. त्यांचे तुमचा थोडा खर्च 10,000 खर्च, त्यांचा 25,000 खर्च, आतापर्यंत त्यांनी 3 बाटल्या 2-2 हजाराच्या मारल्या, 6,000. 6,000च्या बाटल्या मारल्या. तेवढा तर बेसोडच नाही आपला. 6-7च गल्ले फक्त. आम्हाला विचारित होता आता दिवशी तुम्ही काय मारित आहे याला, तुम्ही रोजचं वांगे फोडाले ते आणि मी 8 तुमच्या वांग्याला दिवसातून किडका एकदा- बरोबर की नाही? मग आता त्या उत्तर द्या ना तुम्ही, का केमिकल फास्ट आहे का वैदिक फास्ट आहे? त्यांना आम्ही सांगितलं, म्हटलं तुम्ही हे औषध वापरा, पर तुम्हाला रुपये खर्च येणार नाही म्हणलं. जमीन पण सुपीक होईल एकदम. आता त्यांनी मिरच्या लावले, मिरच्या त्यांच्या या वाढल्याची, माझी एकच तरी वांगे बरोबर नाही. वाढल्या. वांग्यावर आहे ती त्यांची. वांगे बरोबर आहे. बरोबर. मिरची बघा त्याला किती, हा? एक खुडा केला आम्ही फक्त. हा? आता खुडायला येईल बरोबर असते. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमचा एकंदर आजचा अनुभव काय सांगतोय का ज्या लोकांना असं वाटतंय की केमिकलची शेती फास्ट आहे आणि तुमची वैदिकची ऑर्गॅनिक सारखी हा. स्लो आहे, Slow. त्यांना काय सांगा? नाही आम्ही त्या आता आम्हाला अनुभव आल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे त्यांना सांगू आम्ही का तुम्ही बघा आमच्या वावरात येऊन बघा आमचा वांग्याचा प्लॉट कसा आहे, आणि आम्ही आता हे म्हणजे याचे व्हिडिओ टाकणार आणि ते गावात video- प्रत्येक घरी वांग नेलेले, माझं प्रत्येक घरी इथं इथे आठवड्यामध्ये प्रत्येक घरी वांग दिलेले. रोज आम्ही मागितलं ना, तर गल्लीमध्ये ना रोज वांगी मागतात. एवढं महाग आहे तरी तरी देतो आम्ही आम्ही म्हणजे तसेच देतो, पैसा नाही. नाही? नाही. बर. रुपया खायला नाही म्हणून देतात. घ्या तुम्हाला. वा 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 हे वा, पोलीस क्या बात पाटील आहे ना, हा. यांच्या घरी पण आम्ही रोज त्यांचे काय प्रतिक्रिया आहे सगळ्यांच्या? देतो. ते म्हणतात अशी वांगी आम्ही खालीच नाही कधी, लय भारी लागतं खायला. चव- कुठली व्हरायटी त्यासाठी? हा, ही त्यांचा एकच variety- प्रश्न, कुठली व्हरायटी? हा, म्हणजे variety. त्यांना हेच कळत नाहीये हे कमाल व्हरायटीच आहे का? नाही. आता ही दुसऱ्या का पण आहे ना, हा आहे ना, त्याच्या कबर कोणी खात नाही, नाही खात. असा विषय. म्हणजे थोडक्यात तुम्ही, याला कलर पण जास्त आहे. मी काय म्हणतो, फुगा काय रंगाने नाही उडत तो, त्याच्या आतमध्ये काय भरलं त्याने उडत होतो. तुम्ही आतमध्ये हवा काय भरते तुम्ही, हा. तसं या वांग्यात तुम्ही आतमध्ये काय भरलंय ते तुमच्यासाठी चव देतं. तुम्ही वरून कोणत्या कलरचं कोणत्या आता रंगाचं रासायनिक जर वापरलं ना, आता तर हे ते जर वांग्याला आज- जड नाही लागणार, आज जर तोडलं हलकं लागेल ना एकदम. उद्यापर्यंत हे वांग असंच दिसणार याचा कलर. तुम्ही व्यापार केले सांगा ना आम्हाला. नाही त्या दिवशी एकदम भारी वांगे. त्या ते पहिलं रासायनिक मी वापरायचो ना, हा तर वांग आहे ना हलकं लागायचं. बरोबर. आणि आता देठ, हे 50 ग्रॅमचं समजा वांग आहे, हा तर ते वांग 30 ग्रॅमचं राहायचं. आणि देठ त्याचा बारीक राहायचा. देठ बारीक राहायचं आणि बुरशी येईल सारखं दुसऱ्या दिसायचं. दिवशी ते वांग एकदम काळं पडायचं काळं ते. पडणार. बरोबर हे वांग आहे. 2 दिवस राहतात तसंच, बरोबर आहे की नाही? असाच कलर राहणार. शेवटी जी शेती आहे आनंदाने कशी करायची हे खरं तुम्ही शिकलं पाहिजे. तुमचा नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. 78 21 08 11 89. मनीषा सुखदेव दात्र काटकवडे, पोस्ट डोबेरे, तालुका शिन्नर, जिल्हा नाशिक. म्हणजे तुम्ही तुमचा पण सांगा नंबर. 76 20 87 36 39 सुखदेव दात्र. आपण मला एवढा आनंद होतो आता तुमच्याबरोबर एवढं बोललोय ना, तुमच्याबरोबरचं संभाषण संपवावं असं वाटत नाही. म्हणजे एवढं तुमचं आत्मिक आणि प्रामाणिक मत आहे आणि खरोखर तुम्ही गावातल्या सगळ्या लोकांना फ्रीमध्ये वांगे खायला दिले ही एक फार अभिमानाची गोष्ट आहे. कोणाला पण विचारा तुम्ही गावामध्ये, आटकडे गावामध्ये. हो, कोणाला पण आणि इथं आता विचारा. आम्ही राहायला गावात आहे आणि इथं वांगे शेती. आता पूर्ण मळ्यामध्ये वांगे कोणी पण घेऊन जातं इथं. काही प्रॉब्लेम नाही. काहीच कोणी प्रॉब्लेम. आम्ही कोणी घेऊन जातं. कोणाला बोलत पण नाही. माझी पहिल्यापासून म्हणजे व्यापार म्हणजे करत आता होतो ना. वांगे तोडून न्यायच्या नंतर आम्ही परत येणार दुसऱ्या दिवशी येणार सकाळी अरे परत. बापरे. हा. तोपर्यंत इथं पूर्ण मळा वांगे तोडून. म्हणजे एकंदरीत जे काही अनुभव आहे तो अनुभव खरंच खूप स्त्रियांना त्या दिवशी लॉन्सवाल्याला 6 जाळ्या दिल्या इथं घरी न्यायला आले होते. रस व्हायला. हा. घोले न्यायला आली होती. प्रकाश न्यायला आचार्य आले- घरी घोले न्यायला आले होते. त्यांना म्हणजे तुम्ही प्रसिद्ध झाले हो. वांग्यामुळे. वांगे. क्वालिटी बघितल्याला फोटो दाखवला ना, लगेच आली घरी नाही. न्यायला आले. त्याच टाकलं होतं आम्ही. अच्छा. 10 एकर केल्यापेक्षा ना फक्त 10 गुंठे करून बघा याच्यावरती. त्याच्यानंतर त्यांना अनुभव आल्याच्या नंतर तुम्ही 10 एकरला एवढे उत्पन्न नाही, एवढं 10 गुंठ्यामध्ये उत्पन्न. क्या बात, व्हेरी गुड. म्हणजे
आटकवडे गावची ज्या कृषी कन्या आहे मनीषा मॅडम, त्यांना तुम्ही सर्वांनी त्यांचं ऐका, त्यांचे सल्ले घ्या. वैदिकवर तुम्ही जेवढा खर्च कराल त्याचा एक नियम लक्षात ठेवा बरं का. तुम्ही जर 1 रुपया खर्च केले ना, तुम्ही 10,000 खर्च केले तर 1 लाख रुपये होणार. हे नियम आहे याचा वैदिकचा. फक्त तुम्ही योग्य दिशेने करा आणि मार्गदर्शनाखाली करा. 10,000 खर्च करा, तुम्हाला काही नाही तरी 50,000 गॅरंटेड होणार, गॅरंटेड. तुम्ही गायांसाठी खर्च करा, 1 रुपयाला 5 रुपये होतात. तुम्ही शेतीला खर्च करा, 1 रुपयाला 10 रुपये होतात. तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण ताकदीने करा. आम्हाला आता म्हणजे पहिलं आम्हाला माहिती नव्हतं, अनुभव नव्हता, आणि आता म्हणजे फक्त हे दुसरंच पीक आहे. आम्हाला 80% आता याच्यात तुम्हाला शेवटचं वाक्य सांगू का, SCT वैदिक आहे ना, हे श्रीमंत होण्याची शेती आहे. ज्याला गरीब राहायचंय ना त्याने SCT वैदिक वापरू नये. नाही, बरोबर. मी काय म्हणतोय, गरीब आहे किंवा श्रीमंत आहे असं नाही म्हणते. ज्याला गरीब राहायचंय त्याने SCT वैदिक नाही, मी थोडं वापरेन थोडं रिझल्ट मिळणार नाही. हे विमान आहे. तुम्ही असं कधी पाहिलं का विमान सायकलच्या स्पीडने चाललं वर आहे? त्याला चालायचं तर कमीत कमी 200-300 स्पीडने चालावं लागतं. त्याच्यापेक्षा कमी चालल्यावर काय होईल, ते खाली पडत. सेम SCT वैदिक हे विमान आहे. तुम्हाला ते त्याच स्पीडने वापरावं लागेल. तुम्ही त्या स्पीडने नाही वापरलं, तुमचं विमान खाली कोसळणार आणि तुम्ही रामसरांना SCT वैदिकला शिवे देणार. तर तुमचं समाधान होईल, परंतु सत्य नाही बदलणार. नाही बदलणार. सत्य कधी बदलेल, जेव्हा तुम्ही ते 100% वापराल अभ्यास करून. आणि एकदा तुम्हाला त्याचं सूत्र सापडलं की तुम्हाला परत काही शिकायची. त्याच्यासाठी स्वतः अनुभव घ्यायला लागते. स्वतः अनुभव झाल्याशिवाय कळत स्वतः अनुभव घेतल्यानंतर आपण दुसऱ्याला सांगू. आपण असं स्वतः अनुभव नाही घ्यायचा आणि दुसऱ्याला सांगतो म्हणजे तुमचं काय, तुम्ही कोणतं वापरता. लोक काय म्हणतात, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत. मी असं म्हणतो, SCT वैदिक जगल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. काय बरोबर आहे की नाही? असं आहे. तर खूप धन्यवाद, तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. खूप धन्यवाद, थँक्यू. जय SCT वैदिक. जय SCT वैदिक.